नमस्कार. मी परत आलोय आणि जरा वेगळ्या भूमिकेत आलोय, वेगळ्या स्वरूपात आलोय. का आलोय परत? तुम्ही म्हणाल तुलाही राहवत नाही ना? नाही, मलाही राहवत नाही. खरं तर जे काही व्यक्त केलं ना ते सगळं मनाचा शिनवटा होता. मन थकलं होतं आणि हे मन थकू लागलं ना की नको वाटतं काम करायला. आणि सगळ्यात एक मोठी गोष्ट सांगू, रोज अमुक एक गोष्ट केली पाहिजे हे पाट्या टाकायचे धंदे कशासाठी करायचे? आपण काही पाट्या टाकायचं काम स्वीकारलेलं नाही आहे. आपल्याला जे सांगायचं आहे, जे मांडायचं आहे ते उत्तम पद्धतीनं मांडता आलं पाहिजे. आणि ते मांडता येत नसेल तर पाट्या टाकायचे धंदे होतात. आणि ह्या जास्तीत जास्त पाट्या टाकून झाल्या ना की मग मनाला शीन यायला लागतो. हा शिनवटा दूर करणं आवश्यक असतं. या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट तडली तुम्हाला मी सांगतो. ती गोष्ट अशी आहे की आपली गरज आहे का, आपली आवश्यकता आहे का, हे लक्षात येऊन जातं. आणि ते लक्षात यायला लागलं. शेकडो कमेंट्स, म्हणजे चॅनलच्या व्ह्यूजच सगळ्या ज्या डाऊन झाल्यामुळं 50,000 लोकांनी बघणं, मी त्याला बऱ्या लोकांनी बघणं असं म्हणतो. पण त्याहीपेक्षा टेक्स्टवर, व्हॉट्सअपवर कमेंट्स म्हणून जे काही मेसेजेस आले, लोकांनी कॉल केले, त्यातून एक गोष्ट जाणवत होती. मला शिव्या देणाऱ्यांचा विचार करायचा की मला ऐकू पाहणाऱ्या लोकांचा विचार करायचा? आपल्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांचा विचार करायचा की आपला जे तिरस्कार करतात त्यांचा विचार करायचा? एक या सगळ्या प्रकारानंतर ना ठरवून टाकलं की लोकांना आपल्याला अजून ऐकायचं आहे. फरक फक्त इतका की विषय त्यांना ऐकावे वाटतील असे असायला हवेत. आणि खरं सांगतो, त्या रोज रोज व्हिडिओ करण्याच्या दडपणामध्ये मन शिनलं होतं, मन थकलं होतं. आणि तो थकवा असा पटकन निघून गेला. कोणावर राग नाही, कोणाकडून अपेक्षा नाहीत. खरं तर एका काकूंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या, अरे बंद का करतोयस? काय नाही, असं वाटलं म्हणून करतोय. काही आर्थिक अडचण आहे का? नाही हो, आर्थिक अडचण काही नाही आहे. मी तुला असेल तर तू सांग किती हवेत, तेवढे पाठवते. नाही काकू, काही आर्थिक अडचण नाही आहे, पैशाची आवश्यकता नाही आहे, मी करू शकतो, मी करतो. मग करत राहा, मग थांबू नकोस. का थांबू नकोस? इतके भ्रम निर्माण केले जात आहेत, इतके भ्रम निर्माण केले जात आहेत. हिंदू धर्मावर आघात केला जातोय, हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी, त्याला आघात करण्यासाठी, नुकसान करण्यासाठी म्हणून ब्राह्मणांच्या वरती बोललं जात आहे. याला उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे ना. खरं सांगू, या असल्या आघातांना झिडकारून लावण्याची वृत्ती आपल्या सगळ्यांच्या मध्ये येणं आवश्यक आहे. उडवून लावायचं, उडवून लावायचं. हे बघा, शिव्याचा काय फरक आहे एकच सांगतो. आधी कलेक्टिव्ह शिव्या दिल्या जात होत्या. म्हणजे मी त्या शिव्यांचा विचार का करत नाही ते सांगतो. आधी कलेक्टिव्ह शिव्या दिल्या जातात, माझ्या जातीला शिव्या दिल्या जात होत्या. म्हणजे हे असेच असतात असं म्हटलं जात होतं. आणि आता मी बोलायला लागल्यामुळं तो कलेक्टिव्हनेस कमी होत 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 तो माझ्या एकट्यावर केंद्रित झाला, म्हणजे माझ्यासारख्या बोलणाऱ्यांवर केंद्रित झाला. आणि त्यांना शिव्या घातल्या जाऊ लागल्या. असे अनेक आहेत ना, अनेक आहेत शिव्या खाणारी, पण ते आपलं काम करतायत. हा मनाचा शिनवटा दूर झाला की मला माझं काम करायला मी मोकळा झालो. कारण पाट्या टाकायचं काम करायचं नाहीये. त्यामुळं हा मनाचा शिनवटा दूर करून मी आता मोकळा झालोय. मी स्पष्ट सांगतो, चॅनलवर बोलणं बंद करणं, चॅनल बंद करण्याचा विचार मी केलेला नव्हता, अजिबात केलेला नव्हता. म्हणजे माझी ही तयारी आहे, अजूनही तयारी आहे. कोणी हे सगळं त्याच भावनेनं चालवणार असेल तर मी त्याच्याकडे हस्तांतरित करायला पण तयार आहे. हे सगळं चाललं पाहिजे म्हणून तर उमरीकरांचे व्हिडिओ येत राहिले, आमची निशिगंधा बोलत राहिली, आमच्या पोरांनी आपल्या भावना त्यात व्यक्त केल्या. हे सगळं होत गेलं. मला हे चॅनल बंद करायचं नाही आहे ना. कोणाचं भय आहे? काही भय मनात नाही आहे. कोणीतरी उठेल, बोलेल, शिव्या देतोय, खूप घाण शिव्या देतोय. मी लॅमिनेट करून घेतलंय.
मनाला. आणि निर्णय कधी पक्का झाला सांगू, मी जी कथा सुरू करतोय ना, आता केली आहे इनफॅक्ट ती, त्या कथेच्या मध्ये मुक्ताईची कथा सांगता सांगता ताटीच्या अभंगापर्यंत आलो. आणि ताटीचे अभंग पुन्हा एकदा वाचू लागलो. म्हणजे ती नेहमी वाचलीतच, पुन्हा एकदा वाचू लागलो. आणि या ताटीच्या अभंगांना वाचल्यानंतर हे ब्रह्म ओळखायचं असेल तर काय केलं पाहिजे मुक्ताई सांगतात. तेव्हा मला वाटलं की मुक्ताईंनी ते ताटीचे अभंग ज्ञानदांना बाहेर काढण्यासाठी नव्हते सांगितले. ते माझ्यासारख्या भ्रमित झालेल्या, माझ्यासारख्या मायेच्या विळख्यात अडकलेल्या अनेकांना जाग करून, खडबडून जाग करून त्यांना परत कामाला लावण्यासाठी केले होते. तो ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा जो शब्द आहे ना, तो ज्ञानेश्वरा नव्हे नुसता, निमित्त ज्ञानेश्वरांचा आहे आणि सगळ्याला सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि तिथे ते वाचत वाचत माझ्या डोक्यात येऊ लागलं की मी रणांगण सोडून पळपुटा नाही होणार आहे. माझ्या डोक्यात विचारच एवढा होता की हे चॅनल आपण न बोलता दुसऱ्याला बोलायला लावून सुरू ठेवायचं का? कारण डिवाईनवरती मी बोलणार होतोच, पण आता ठरवलंय, मनाचा शिनवटा गेलाय. काही लोकांनी मेसेजेस केलेले आहेत. मी खरं सांगतो, ज्यांनी मदतीची भावना दाखवली आहे त्यांचे मनपूर्वक आभार. अनलायझर चालवण्यासाठी आर्थिक मदतीपेक्षा सुद्धा मानसिक बळ असणं आवश्यक असतं. अगदी अगदी महत्वाची गोष्ट सांगू, काय आवश्यक आहे मला तुमच्याकडून सगळ्यांच्याकडून? जेव्हा सगळं जग तुम्हाला शिव्या देत असतं ना, जगातली असंख्य माणसं तुम्हाला शिव्या देत असतात ना, तेव्हा ज्यांचा माझ्यावरती, माझ्यासारख्या अनेकांच्या वरती विश्वास आहे, भाऊ असतील, प्रभाकर असेल, सचिन पाटील असेल, अजून सगळे असतील, या सगळ्यांच्या बाबतीत अनय आहे, या सगळ्यांच्या बाबतीत तो मराठी माणूस आहे, या सगळ्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा काय आहेत माहिती आहे? जेव्हा सगळं जग शिव्या घालत असेल ना, तेव्हा तुम्ही फक्त एकदा हाक मारून विचारा, बाळ बरायस ना? बरायस ना रे? खरं सांगतो, 1000 हत्तीचं बळ संचारतं. बघा, तुम्ही एखादी आई घरात काम करत असेल, थकली असेल आणि लेकरांचं काम करता करता थकली असेल, लेकरं सांगतायत, खूप कामं सांगतायत, ती लेकरांवर वैतागते आणि म्हणते, अरे मी काय नौकर समजलात का काय? नवरा घरात आला आणि नवऱ्यानं काम सांगण्याआधी नुसतं विचारलं, थकलीस का ग? तेव्हा ती बायको कशी थकते आहे, तुम्हाला काय हवंय सांगा असं म्हणत असते. मी कुठं थकणार आहे, मी थकत नसते असं म्हणत असते. आणि तिचं पुन्हा ऊर्जित होऊन कामाला लागणं त्या नवऱ्यावरचं प्रेम असतं. आमची अपेक्षा काय? तुम्ही आमचे स्वामी आहात सगळे, खरं सांगतो स्वामी आहात. आणि या स्वामींनी काय झालं रे बाळा असं विचारलं की काम संपतं. बस, काय हवंय पण म्हणू नका, अपेक्षा तेवढीच आहे, काय झालं रे बाळा. आणि त्यातून पुन्हा एक नवी ऊर्जा येते. आपल्याला कोणीतरी विचारतं असं वाटतं. आणि खरं सांगतो, त्या असंख्य कमेंट बघितल्या, 1000भर मेसेज आणि कमेंट्स मिळून असतील, त्या 1000भरामध्ये 5-25 विरोधातले असतील, बरं केलास बंद केलास ते म्हणणारे, आणि बाकी सगळे नाही परत ये म्हणणारे होते. त्या भावनांना सोडून बंद करून राहणं जमलं नसतं मला. आणि दुसरी एक असुरी आनंद सांगू, असुरी आनंद आहे मजा म्हणून सांगायला. बरं झालं हा गेला असं ज्यांना वाटतंय त्यांना तो आनंद घेऊ द्यायचाच नाही, आपण हजर राहायचं, हे सगळ्यात मोठा असुरी आनंद आहे. त्यामुळं आपल्या संवादाला परत सुरू होईल. आधी बसून बोलत होतो, आज उठून बोलतोय. तुमच्या लक्षात आलं असेल की उत्साह किती आहे. म्हणजे उठून बोलतोय म्हणजे हा बदल केलाय असं नाही, आधी बसून बोलतो तर मग आता उठून बोलणार आहे, हा बदल केलाय असं अजिबात नाही आहे. उठून बोलेल, फिरत फिरत बोलेल, चालत चालत बोलेल, कसं बोलायचं तसं बोलेल. पण विषयही तसेच असतील, प्रश्न पुन्हा तुमच्या मनातलेच असतील. आता काही लोकांच्या भाषेत भाटगिरी नाही होणार. आणि राजकीय मतांच्या पेक्षा सुद्धा, राजकीय मतं तर व्यक्त होतील, पण कोणाचं राजकीय समर्थन असं करण्यापेक्षा राजकीय मतं व्यक्त करणं जास्त आवश्यक आहे. आपल्या माणसांच्या विषयी, आपल्या विचारधारेच्या माणसांच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर असेल तो वेगळा, पण आता समर्थन हा प्रकार नाही, राजकीय मतं व्यक्त होतील. दुसरी गोष्ट, तुम्हाला आम्हाला जे कळायला हवं ते विचारलंच जाईल, बोललंच जाईल. त्यामुळे त्याची चिंता अजिबात करायची गरज नाही आहे की मी काय करेल
आणि सगळ्यात मोठी गोष्ट माझा विचार हिंदुत्वाचा आहे. त्या हिंदुत्वाच्या विचाराला पोषक ठरेल असं आक्रमक मतप्रदर्शन करणं हे माझं काम राहील. मी करत राहील. आजच एक पॉलिटिकल अँगलनी या पुन्हा बोलण्याचा खुलासा करणारा व्हिडिओ घेऊन येतोच आहे. नमस्कार.